आहाहा! पुढचा विषय खूप छान. सगळ्यांच्या मनाला आनंद देणारा, पालवी फोडणारा श्रावण मासी. यावर्षी अधिक श्रावण आला आहे. त्यामुळे श्रावणातील सणावारांना अजून सुरुवात झालेली नाही. पण श्रावण म्हटला की बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे, ही कविता हमखास आठवते. बालकवींनी लिहिलेल्या अनेक कवितांपैकी ही एक. तसं तर श्रावण मासावर अनेकांनी लिहिले, पण श्रावण म्हटला की हीच कविता आठवते. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. नभाला इंद्रधनुचे तोरण, किती सुंदर कल्पना. श्रावण म्हणजे क्षणात ऊन क्षणात पाऊस. कवितेची एक एक ओळ वाचताना डोळ्यासमोर श्रावण उभा राहतो. शहरात बघायला न मिळणाऱ्या सुंदर हरिणी, हिरव्या कुरणी निज बाळासह बागडताना डोळ्यासमोर दिसू लागतात. शहरात हल्ली सोनचाफा ठाई ठाई विकत मिळतो, पण या कवितेत तो सुवर्ण चंपक भेटतो. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा, मंगळागौरीचा, फुले पत्री खुडण्याचा. आपण जरी इथे फुले पत्री विकत आणत असलो तरी कविता वाचताना रम्य फुले पत्री खुडण्याचा अनुभव देऊन जाते. आणि शेवटी तर देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. या ओळी वाचताना परत श्रावण मासाचा हर्ष हृदयात मावेनासा होतो.